आजच्या भागामध्ये आपण द्विखाते पद्धती म्हणजेच डबल अकाउंट सिस्टम बघणार आहोत. तर डबल अकाउंट सिस्टम कशाला म्हणतात ते सुरुवातीला बघूया. यामध्ये द्विखाते पद्धती कशाला म्हणतात तर द्विखाते पद्धतीचा सुरुवातीला पाहू आपण की द्विखाते पद्धतीचा उगम इंग्लंडमध्ये झालेला असून या पद्धतीचा उपयोग लोकसभेच्या विशेष कायद्याद्वारे निर्मित करण्याकरता करण्यात येतो. हे जे आहे उगम कुठे झाला हे MCQ करता लक्षात ठेवाल आणि या पद्धतीचा उपयोग लोकसभेच्या विशेष कायद्याद्वारे निर्मित कंपन्याकरता करण्यात येतो. म्हणजेच ज्या कंपन्यांचा उद्देश नफा कमविणे नसतो अशा कंपन्यांकरिता हे डबल अकाउंट सिस्टम तयार केलं जाते. आणि म्हणून याच्यामध्ये आपण जनरली पाहतो की आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस प्रिपरेशन अकाउंट आणि बॅलन्स शीट असे 4 अकाउंट आपल्याला माहिती आहे. तर या डबल अकाउंट सिस्टममध्ये हे जे हे आहेत त्याला काय म्हणते अकाउंट तयार होते. ते अकाउंट तयार करताना आगम खाते, शुद्ध आगम खाते म्हणजेच रेव्हन्यू अकाउंट, नेट रेव्हन्यू अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट असे 4 अकाउंट तयार केल्या जाते. तर यामध्ये द्विखाती पद्धतीची अंतिम खाती, ठीक आहे, द्विखाते पद्धती अंतर्गत अंतिम खाती यामध्ये सर्वच काही दिलेलं आहे. विद्युत, गॅस, पाणी पुरवठा कंपन्यांचे नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळे कायदे आणि नियम. याच्याही पहिले तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे की ही जी हे आहे यामध्ये कोणत्या कोणत्या डबल अकाउंट सिस्टम हे जे हे आहे अकाउंट आहे हे कोणत्या कोणत्या कंपन्यांकरता तयार केलं जाते. यामध्ये रेल्वे कंपन्या आहे, विद्युत कंपन्या आहे, गॅस कंपन्या आहे, पाणी पुरवठा कंपन्या आहे, खनिजांचे उत्खनन करणाऱ्या कंपन्या आहेत, दूरसंचार कंपन्या आहेत इत्यादी लोकोपयोगी कार्य करणाऱ्या कंपन्यांचा समावेश होतो. याच्यामध्ये 3-4 त्याला काय MCQ करता क्वेश्चन आहेत. द्विखाते पद्धतीचा उगम कुठे झालेला आहे? इंग्लंडमध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर या पद्धतीचा उपयोग जो आहे तो लोकसभेच्या विशेष कायद्याद्वारे निर्मित कंपन्यांकरताच करण्यात येतो. आणि या लोकसभेच्या विशेष कायद्याद्वारे निर्मित कोणत्या कंपन्या आहेत तर त्याच्यामध्ये रेल्वे कंपन्या, विद्युत कंपन्या, गॅस कंपन्या, पाणी पुरवठा कंपन्या, खनिजांचे उत्खनन करणाऱ्या कंपन्या, दूरसंचार कंपन्या इत्यादी कंपन्यांचा समावेश होतो. हे लक्षात ठेवायचं. म्हणून याची व्याख्या पण तशीच केलेली आहे. लोकसभेच्या विशेष कायद्याद्वारे निर्मित लोकोपयोगी कार्य करणाऱ्या कंपन्यांना आपली अंतिम खाती ज्या पद्धतीनुसार तयार करावी लागतात त्या लेखांकन पद्धतीला द्विखाते पद्धती असे म्हणतात, म्हणजेच डबल अकाउंट सिस्टम असे म्हणतात. याच्यामध्ये हे वैशिष्ट्यांचं काही कारण नाही आहे. वैशिष्ट्यांचं तुम्हाला काही काम नाही आहे. त्यानंतर गुण दोष याचंही काही काम नाही आहे. डिस्क्रिप्टिव्ह मेथड नाही आहे त्याच्यामुळे. त्यानंतर हे जे आहेत ना द्विखाते पद्धती अंतर्गत अंतिम खाती हे तुम्हाला कधी जर प्रॉब्लेम करताना जर अडचण आली तर तुम्हाला हे कामात येईल. कारण बघा सामान्य ताळेबंद, आता याच्यामध्ये वरील अंतिम खात्याचे प्रारूप व त्यात लिहावयाची पदे इत्यादींचा तपशील विद्युत कंपन्यांची अंतिम खाती. आता हे विद्युत कंपन्यांचं आपण कोणत्या कंपन्या पाहून विद्युतच पाहून आलो ना. ठीक आहे. विद्युत कंपन्यांची अंतिम खाती, गॅस कंपन्यांची अंतिम खाती आणि पाणी पुरवठा कंपन्यांची अंतिम खाती या शीर्षकाखाली वेगवेगळा देण्यात आलेला आहे. द्विखाती पद्धती आपल्याला जे ह्या आहेत सिलेबसला हे 3च कंपन्या आहेत. विद्युत कंपन्या आहे, त्याच्यानंतर गॅस कंपनी आहे आणि पाणी पुरवठा कंपनी आहे. ह्या 3ही कंपन्यांचं अकाउंट आपण बघणार आहोत. तर सारखंच आहे, अकाउंट सारखंच आहे, फक्त त्याच्यामध्ये काय करायचं आहे की त्याचे जे हे आहेत आयटम आहेत ते थोडे चेंज आहेत, तर ते लक्षात ठेवावे लागतील. त्यानंतर आगम खाते. आगम खात्यामध्ये इथे बघा सर्व दिलेलं आहे. व्यापार व्यवसाय करणाऱ्या इतर कंपन्या ज्या उद्देशाने एकल खाते पद्धतीनुसार नफा तोटा खाते तयार करतात त्याच उद्देशाने लोकोपयोगी कार्य करणाऱ्या कंपन्या द्विखाते पद्धतीनुसार
आगम खाते तयार करतात. आता जसं आपण पहिल्यांदा पाहिलं की हां, याच्यामध्ये हे पहिल्यांदा मी सांगून देते. हे आगम खाते म्हणजेच रेव्हन्यू अकाउंट. रेव्हन्यू अकाउंट म्हणजेच आपण जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो ना तसं. तर हे जे तुम्हाला जर समजा मी समजून दिल्यानंतर कुठे तुम्ही अडले तर मला विचारू शकता किंवा इथे वाचू शकता. हे रेव्हन्यू अकाउंट. हे रेव्हन्यू अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथे हे बघा, एकल खाते पद्धतीनुसार नफा तोटा खाते तयार करतात. त्याच उद्देशाने लोकोपयोगी कार्य करणाऱ्या कंपन्या द्विखाते पद्धतीनुसार आगम खाते तयार करतात. म्हणजेच हे जे डबल अकाउंट सिस्टम आहे ना, या लोकोपयोगी कार्य करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यासाठी काय करतात, रेव्हन्यू अकाउंट तयार करतात. जसं बाकीच्या ज्या कंपन्या आहेत त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतात. तर या रेव्हन्यू अकाउंटमध्ये त्याला काय म्हणते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधले जेवढे आयटम आहेत तेवढेही येतात. त्याच्यानंतर पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट येते. तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये सुद्धा ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दोन्ही मिळून हे रेव्हन्यू अकाउंट तयार होते. त्यानंतर नेट रेव्हन्यू अकाउंट. नेट रेव्हन्यू अकाउंट, आता रेव्हन्यू तुम्हाला माहिती आहे की क्रेडिट अकाउंट नाही, ट्रेडिंग अकाउंट, हां, व्यापार खाता. ट्रेडिंग अकाउंटमधला जो ह्या आहे ढोबळ नफा ज्याला आपण म्हणतो ग्रॉस प्रॉफिट, तो ग्रॉस प्रॉफिट निघाल्याशिवाय आपल्याला नेट प्रॉफिट माहिती होत नाही. म्हणून नेट प्रॉफिट जर माहिती करायचं असेल तर पहिल्यांदा ग्रॉस प्रॉफिट काढावं लागते. हे सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून नेट प्रॉफिट काढण्याकरता आपण पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट तयार करतो. तर याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट वगैरे तयार करावं लागत नाही, पण त्यातले जे काही आयटम आहेत ते याच्यामध्ये येतात रेव्हन्यू अकाउंटमध्ये. म्हणून आपण डायरेक्ट फॉर्मॅटवर जाऊया. तुम्हाला जर नंतर वाचायचं असेल तर तुम्ही हे वाचू शकता. मी जी तुम्हाला फाईल दिलेली आहे ना याच्यामध्ये गुगल क्लासरूमवर, त्याच्यामध्ये हे संपूर्ण मॅटर दिलेलं आहे. याच्यामध्ये संपूर्ण दिलेलं आहे. आगम खात्याच्या नावे बाजूवर व्यावसायिक व इतर अनुषंगिक खर्चाची पदे लिहिलेली असतात. उलट पक्षी क्रेडिट म्हणजे जमा बाजूवर व्यावसायिक उत्पन्न व किरकोळ प्राप्तीची पदे लिहिलेली असतात. आपल्याला माहिती आहे की आपण डेबिट साईडला एक्सपेन्सेसच लिहितो आणि क्रेडिट साईडला इन्कम लिहितो. त्याच्यानंतर नफा तोटा नियोजन खाते. नफा तोटा नियोजन खाते म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट जे आहे, त्याचप्रमाणे या डबल अकाउंट सिस्टममध्ये नेट रेव्हन्यू अकाउंट आहे. तर त्याच्यामध्ये जे काही आपण आयटम लिहितो ते याच्यामध्ये नेट रेव्हन्यू अकाउंटमध्ये लिहायचे आहे. तर म्हणून इथे बघा, इथेही दिलेलं आहे, एकल खाते पद्धतीनुसार ज्या उद्देशाने नफा तोटा नियोजन खाते म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट तयार करण्यात येते. तर याच्यामध्ये पण काय काय घ्यायचं आहे हे दिलेलं आहे. या खात्याच्या नावे बाजूवर भागांवरील लाभांश म्हणजेच डिव्हिडंड ऑन शेअर्स, त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, इन्कम टॅक्स, इंटरेस्ट ऑन लोन्स, इंटरेस्ट ऑन कॉल इन ॲडव्हान्स, ट्रान्सफर टू रिझर्व ऑर फंड इत्यादी पदे येतात. म्हणजे हे आयटम जे आहेत हे आयटम डेबिट साईडने येतील. तर इथूनही तुम्ही पाहू शकता किंवा फॉर्मॅटमध्ये आपण जर गेलो तर तिथेही तुम्हाला हेच दिसेल. त्याच्यानंतर क्रेडिट साईडवर बॅलन्स ऑफ करंट इयर, त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन कॉल इन अरियर्स, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, हे पदं येतात. तर इथे दिलेलं आहे बघा, आणखीन हे पदे लिहिण्यात येतात म्हणजे हे आयटम त्याच्यामध्ये असते. या खात्याची शिल्लक सामान्य ताळेबंदात दाखविण्यात येते. कोणत्या खात्याची शिल्लक? नेट रेव्हन्यू अकाउंटची. आता रेव्हन्यू अकाउंटची शिल्लक कुठे, रेव्हन्यू अकाउंटची बॅलन्स कुठे दाखवण्यात येते हेही पण दिलेलं आहे. आगम खात्याची शिल्लक बॅलन्स शुद्ध आगम खात्याला स्थानांतरित करण्यात येते, म्हणजेच नेट रेव्हन्यू अकाउंटला दिल्या जाते. जी आपण जे नेट प्रॉफिट पाहतो ना, तर ते नेट प्रॉफिट कुठे जाईल? नेट रेव्हन्यू अकाउंटला. आणि नेट रेव्हन्यू अकाउंटची अमाऊंट कुठे जाईल? या खात्याची शिल्लक सामान्य ताळेबंदात दाखविण्यात येते. आता बॅलन्स शीटचे 2 भाग आहे याच्यामध्ये चॅप्टरमध्ये. फक्त एवढंच एक, हे डबल अकाउंट सिस्टम आहे ना, याच्यामध्ये फक्त एकच फरक आहे की बॅलन्स शीटचे 2 भाग केलेले आहेत. पहिला भाग आहे हा कॅपिटल अकाउंट. हे दिसत आहे तुम्हाला? कॅपिटल अकाउंट दिसत आहे? हॅलो, या कॅपिटल अकाउंटमध्ये
कॅपिटल अकाउंटमध्ये पण तेच दिलेलं आहे. भांडवल खातं हे एक भांडवल खातं आहे आणि दुसरं जे आहे ते सामान्य ताळेबंद आहे. हा सामान्य ताळेबंद. तर भांडवल खात्यामध्ये कोणते पद येतात आणि सामान्य ताळेबंदामध्ये कोणते पद येतात? तर भांडवल खात्यामध्ये या भांडवल किंवा कॅपिटल अकाउंटमध्ये इथे पण दिलेलं आहे बघा. डेबिट बाजूवर भांडवली खर्चाची पदे म्हणजे स्थिर संपत्ती म्हणजे असेट, फिक्स असेट आणि त्याच्याशी रिलेटेड एक्सपेन्सेस, हे दोन्हीही जे हे आहेत असेट आणि त्याच्याशी रिलेटेड एक्सपेन्सेस, हे कॅपिटल एक्सपेंडिचर या डेबिट साईडने लिहिलेल्या कॉलममध्ये लिहायची आहे. म्हणजे डेबिट साईडला याच्यामध्ये बॅलन्स शीटचे दोन भाग होतात. एक भाग कॅपिटल अकाउंट किंवा भांडवल अकाउंट आणि दुसरा जो आहे तो जनरल बॅलन्स शीट. आता हा जो पहिला भाग आहे कॅपिटल अकाउंट, या कॅपिटल अकाउंटमध्ये डेबिट साईड आहे आणि क्रेडिट साईड आहे. बॅलन्स शीटमध्ये मात्र लायबिलिटी साईड आणि असेट साईडच आहे. तर या भागामध्ये डेबिट साईडला पहिला कॉलम आहे कॅपिटल एक्सपेंडिचर, दुसरा कॉलम आहे एक्सपेंडिचर अप टू ड्युरिंग द एंड ऑफ प्रिव्हियस इयर, तिसरा कॉलम आहे एक्सपेंडिचर ड्युरिंग द इयर, चौथा कॉलम आहे टोटल. असा हा एक्सपेंडिचरचा कॉलम आहे. आणि दुसरा कॉलम जो आहे हा कॅपिटल रिसिप्ट. कॅपिटल रिसिप्ट म्हणजे इन्कम येणारं. याच्यामध्ये रिसिप्ट अप टू एंड ऑफ प्रिव्हियस इयर म्हणजे इथं काय होते की मागच्या वर्षीचं जेवढं इन्कम आहे ना तेवढं लिहायचं आहे. त्याच्यानंतर रिसिप्ट ड्युरिंग द इयर म्हणजे चालू वर्षाचं, करंट इयरचं, आणि इथे टोटल. तर यामध्ये इथे पण दिलेलं आहे. आपण याच्यासाठी थांबलेलो होतो. उलटपक्षी क्रेडिट बाजूवर भांडवली प्राप्तीची पदे स्थिर देयता आणि इतर भांडवली प्राप्ती म्हणजेच डेबिट साईडनी फिक्स असेट आणि त्याच्याशी रिलेटेड एक्सपेन्सेस दिल्या जाते आणि क्रेडिट साईडवर भांडवली प्राप्तीची पदे म्हणजेच स्थिर देयता म्हणजेच फिक्स लायबिलिटीज आणि त्याच्याशी रिलेटेड इन्कम हे दिले जाते. तर कोणते कोणते दिले जाते? तर याच्यामध्ये हां, हे पण दिलेलं आहे पुन्हा बघा इथे. भांडवली खर्च बाजूची एकूण बेरीज सामान्य ताळेबंदात संपत्ती बाजूवर तर भांडवली प्राप्ती बाजूची एकूण बेरीज देयता बाजूवर दाखवण्यात येते. ही देयता साईड, ही त्याला काय म्हणते असेट साईड. तर यामध्ये पहिल्यांदा आपण हे झालं, तुम्हाला फक्त मी हे दाखवून राहिलेली हां याच्यामध्ये आहे म्हणून. त्याच्यानंतर सरळ आपण फॉर्मॅटवर जाऊया आता. हां, याच्यानंतर तो तिसरा भाग झाला आपण जो पाहिला आता कॅपिटल अकाउंट, आणि हा चौथा भाग जनरल बॅलन्स शीट. जनरल बॅलन्स शीटमध्ये ताळेबंदाचा दुसरा भाग म्हणजे सामान्य ताळेबंद होय. सामान्य ताळेबंदात भांडवल खात्यावरील शिल्लक, आता जो आपण कॅपिटल अकाउंट पाहिलेला आहे त्या कॅपिटल अकाउंटची जी शिल्लक आहे किंवा बॅलन्स आहे ती बॅलन्स कुठे येते? जनरल बॅलन्स शीटला. याच्यामध्ये विद्युत कंपन्यांच्या बाबतीत नावे व जमा बाजूची एकूण बेरीज, हे आपण जेव्हा प्रॉब्लेम करू तेव्हा. फरक एवढाच आहे की ताळेबंदात, सामान्य ताळेबंदात फक्त चलसंपत्ती आणि चलदेयतांची पदे नोंदविण्यात येते. जसं आपण आता कॅपिटल अकाउंट बघितलं, कॅपिटल अकाउंटमध्ये फिक्स अकाउंट आहे, फिक्स असेट आणि फिक्स लायबिलिटीज आणि त्याच्याशी रिलेटेड एक्सपेन्सेस एवढंच दिलेलं आहे. आणि बाकीचे जे आयटम आहेत म्हणजेच आपण व्हरायबल म्हणू शकतो त्याला. व्हरायबल जे हे आहे असेट आणि व्हरायबल लायबिलिटीज, तर ती जी आहे ती जनरल बॅलन्स शीटमध्ये येते. आता काय काय येते ते आपण बघूया. द्विखाते पद्धतीचे स्पष्टीकरण हे पण इथे दिलेलं आहे. तर आपण डायरेक्ट आता प्रॉब्लेमला आपल्या याच्यावरती हे करू. इथे हा भारतीय विद्युत कायदा 1910
हे MCQ करता लक्षात ठेवाल. 1910च्या भारतीय विद्युत कायद्यानुसार द्विखाते पद्धती अंतर्गत विद्युत कंपनीला खालील स्वरूपात अंतिम खाती तयार करतात. म्हणजेच आता जी सुरू आहे ती 1910च्या कायद्यानुसार सुरू आहे. त्यानंतर यामध्ये बघा रेव्हन्यू अकाउंट तयार करायचं आहे, नेट रेव्हन्यू अकाउंट तयार करायचं आहे. नंबर 3 आहे कॅपिटल अकाउंट ऑर रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर ऑन कॅपिटल अकाउंट तयार करायचं आहे. आणि नंबर 4 जनरल बॅलन्स शीट तयार करायची आहे. तर आपण थोडक्यात आताच पाहिलेलं आहे. इथे पहिलं आगम खाते रेव्हन्यू अकाउंट. विद्युत कंपन्यांचे संचालन खर्च ऑपरेटिंग एक्सपेन्सेस या खात्याच्या नावे बाजूवर लिहिण्यात येतात. उलटपक्षी संचालनापासून मिळणारे उत्पन्न ऑपरेटिंग इन्कम जे आहे ते क्रेडिट साईडवर लिहिण्यात येते. आता यामध्ये कोणतेही व्याज दिलेले मिळालेले किंवा उपार्जित लिहिण्यात येत नाही. या खात्यात कोणतेही व्याज, आता हे व्याज या खात्यात लिहिण्यात येत नाही रेव्हन्यू अकाउंटमध्ये, मात्र नेट रेव्हन्यू अकाउंटमध्ये लिहिण्यात येते. नेट रेव्हन्यू अकाउंटमध्ये फक्त इंटरेस्ट आणि इंटरेस्टच आहे. बघा नेट रेव्हन्यू अकाउंटमध्ये इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट ऑन कॉल इन ॲडव्हान्स, त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी, हे जे आहे हे संपूर्ण इंटरेस्ट कुठे येते नेट रेव्हन्यू अकाउंटमध्ये. म्हणून हे MCQ करता लक्षात ठेवायचं. या खात्यात कोणतेही व्याज मिळालेले किंवा म्हणजे दिलेले आहे तर आपण नेट रेव्हन्यू प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेबिट साईडने लिहितो. रिसिव्ह झालेलं असेल तर क्रेडिट साईडने लिहितो. तर ते इथे लिहायचे नाही आहेत रेव्हन्यू अकाउंटमध्ये. त्यानंतर हे जनरेशन. आता क्रेडिट साईड ट्रेडिंग अकाउंट जे होतं ते ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपण काय करायचं की जनरली आपण लक्षात ठेवायचं की व्यापाराशी रिलेटेड म्हणजेच व्यापाराशी किंवा उत्पादनाशी संबंधित जे हे आहे खरेदी विक्री, ओपनिंग स्टॉक आहेत, त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक आहे, म्हणजेच उत्पादनाशी रिलेटेड जे इन्कम आणि एक्सपेन्सेस आहेत ते ट्रेडिंग अकाउंटमध्ये लिहायचं. आणि त्याच्यानंतर मग हे कसं लक्षात ठेवायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करता आपण असं लक्षात ठेवायचं की त्याला काय म्हणते ऑफिसशी संबंधित जे हे आहे ऑफिसशी रिलेटेड जे एक्सपेन्सेस आणि इन्कम आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये लिहायचं. तर याचं दोन्हीचं मिश्रण या रेव्हन्यू अकाउंटमध्ये केलेलं आहे. तर इथे हे जनरेशनमध्ये बघा द कोल अँड फ्यूल, हे आता जेवढे आयटम तुम्हाला माहिती पडेल तेवढेही विद्युत कंपनीशी, ठीक आहे, इलेक्ट्रिसिटी कंपनीशी रिलेटेड असेल. म्हणून हे जे आयटम आहे हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कोल अँड फ्यूल आहे, ऑइल, वेस्ट, वॉटर हे आहे, टू सॅलरी ऑफ इंजिनियर आहे, टू सॅलरी अँड वेजेस फॉर जनरेशन आहे. त्याच्यानंतर रिपेअर अँड रिन्युअल ऑफ बिल्डिंग, इंजिन रूम ऑर मशिनरी अँड प्लांट. हे जे आहे इंजिन रूम आहे तर हे जे आहे हे जनरेशनमध्ये आहे. तर हे दिलेले आहेत, पार्ट्स दिलेले आहेत हे. तर हा जो हे आहे तुम्हाला फॉर्मॅट जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. डिस्ट्रीब्युशनमध्ये टू सॅलरी ऑफ इंजिनियर, टू वेजेस अँड ग्रॅच्युटी, टू रिपेअर अँड मेन्स. आता हे मेन्स, हे वेजेस अँड ग्रॅच्युटी, हे जे आहे वेजेस म्हणजे मजुरी माहिती आहे तुम्हाला, ग्रॅच्युटी म्हणजे सर्व्हिस संपल्यानंतर सर्व्हिसमध्ये जी काही त्याला काय म्हणते गव्हर्नमेंटकडून मिळते तर ती जी हे आहे कॅल्क्युलेशन केल्यानंतर अमाऊंट आहे ती म्हणजे ग्रॅच्युटी. सॅलरी जी आहे हे माहिती आहे तुम्हाला. त्याच्यानंतर इथे कोल अँड फ्यूल म्हणजे इंजिन होते तुम्हाला माहिती आहे, इंजिनशी रिलेटेड जे हे त्याला काय म्हणते आपण इंधन ज्याला म्हणतो ते. तर ऑइल, वेस्ट त्याच्यानंतर वॉटर हे जे आहे हे तुम्हाला माहिती आहे. रिपेअर अँड रिन्युअल्स. तर प्रॉब्लेम करताना हे याच्यामध्ये लिहिले पाहिजे असं काही नाही. यातला एकच येईल आयटम येईल, यातला एकच आयटम येईल, तर गरज नाही आहे की डिस्ट्रीब्युशन लिहिलं पाहिजे, जनरेशन लिहिलं पाहिजे म्हणून. पण हे फॉर्मॅट पूर्ण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर रिपेअर अँड मेंटेनन्स, आपण काय पाहत होतो, मेन्स शब्द आलेला होता ना, सॅलरी. रिपेअर ऑफ मेन्स मीटर हे शब्द याच्यामध्ये जास्त येतात कारण आपण इलेक्ट्रिसिटी कंपनी पाहून राहिलेलो आहे. रिपेअर अँड मेंटेनन्स, रिन्युअल
अँड रिप्लेसमेंट एक्सपेन्सेस. आता हा रिप्लेसमेंटवर काही प्रॉब्लेमही आहे. रिप्लेसमेंट म्हणजे जर समजा विद्युत कंपन्या तुम्हाला माहिती आहे, इलेक्ट्रिसिटी कंपनी काही झालं की तिथे रिप्लेस करावं लागते आणि लवकर ते खराबही होते. त्याचं लाईफ जे आहे ते जेवढं जास्त वापरलं तेवढं जास्त खराब होते, म्हणजे तेवढंच लवकर खराब होते. म्हणून हे रिप्लेसमेंट जे आहे एक्सपेन्सेस याच्यामध्ये जास्त दिसून येतो. रेंट पेएबल, रेट अँड टॅक्स, हे रेट अँड टॅक्सेस याच्यामध्ये येते दाखवलेलं आहे. हा एक्सपेन्सेसही रेव्हेन्यू अकाउंटमध्येच येते. डायरेक्टर रिम्युनरेशन, सॅलरी ऑफ मॅनेजर अँड ऑफिस स्टाफ, त्याच्यानंतर टू मॅनेजमेंट एक्सपेन्सेस, जनरल इस्टॅब्लिशमेंट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ऑडिट फीज, हेही तुम्हाला हे जे नाव आहेत हे माहिती आहे. त्याच्यानंतर लीगल चार्जेस, लीगल म्हणजे कायद्याशी रिलेटेड. त्याच्यानंतर कंपनी आली की कायदा आला आणि कायदा आला की लीगल चार्जेस आले. डेप्रेसेशन ऑन लीज होल्ड म्हणजे काही लीज होल्ड प्रॉपर्टी आहे. लीज होल्ड प्रॉपर्टी ही लीज तुम्हाला चॅप्टर नाही आहे, पण लीज म्हणजे काही वर्षाकरिता लीजवर घेतलेलं, म्हणजे एक प्रकारे ते उधारीवर घेतलेलं किंवा त्याला उधारीवरच म्हणता येईल. तर काही ज्या प्रॉपर्टी आहेत त्या पूर्ण मालकी भेटते आणि काही ज्या प्रॉपर्टी आहेत ना त्या काही वर्षाकरता त्याची मालकी भेटते. तर अशा ज्या प्रॉपर्टी आहेत, जसं खाण आहे, आता हे विद्युतमध्ये दाखवलेलं आहे, तर ह्या 30 वर्षाकरता 60 वर्षाकरता असं यांचं लीजवर मिळते. जसे आता आपण आपले जे प्लॉट पडलेले असतात ना, काही एरिया लीजवर आहे म्हणून तुम्हाला ऐकिवात आहे, तर ते काही वर्षाकरता लीजवर दिलेले असतात. मग लीज वाढवल्या जाते पुन्हा, म्हणजेच 30 वर्षाकरता दिलेली जाते, 20 वर्षाकरता दिली जाते गव्हर्नमेंटकडून, त्याच्यानंतर मग पुन्हा वाढवली जाते. तर अशा प्रकारे हे लीज होल्ड प्रॉपर्टी दाखवली. तर याच्यावरचं डेप्रिसिएशन. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन ऑन फ्री होल्ड प्रॉपर्टी, ही फ्री होल्ड प्रॉपर्टी आणि लीज होल्ड प्रॉपर्टी दोन प्रॉपर्टीचे त्याला काय म्हणते प्रकार आहेत आणि याच्यापैकी दोन्ही याच्यामध्ये दाखवलेली आहे. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग, डेप्रिसिएशन ऑन मेन्स, मीटर्स अँड ट्रान्सफॉर्मर. हे मेन्स, मीटर आणि ट्रान्सफॉर्मर हे विद्युतशी म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंपनीशी रिलेटेड आहे. मेन्सही माहिती आहे तुम्हाला, त्याच्यानंतर आपल्या मीटरच्या बाजूने असतं मीटरही माहिती आहे आणि ट्रान्सफॉर्मरही माहिती आहे. त्याच्यानंतर बॅड डेप्स, हे जे सर्व आयटम आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर हे कुठे लिहायचे आहे, डेबिट साईडने. त्यानंतर क्रेडिट साईडने जे आहे ते बाय सेल ऑफ एनर्जी फॉर लाईटिंग. आता इकडे बघा, इथे सेल, इकडे परचेस जरी आलेलं नाही आहे तरी पण इकडे सेल आलेला आहे, म्हणून इथे ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दोन्हीचे मिश्रण म्हणजे रेव्हेन्यू अकाउंट असं मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर बाय सेल ऑफ एनर्जी ऑफ पॉवर, बाय सेल ऑफ एनर्जी बाय स्पेशल कॉन्ट्रॅक्ट्स. तर हे जे आहेत हे सेल, एनर्जी ऑफ लाईटिंग, एनर्जी ऑफ पॉवर, एनर्जी ऑफ स्पेशल कॉन्ट्रॅक्ट, हे जे आहेत हे याच्यामध्ये क्रेडिट साईडने म्हणजे याच्यापासून यांना इन्कम मिळते इलेक्ट्रिसिटी कंपनींना. इन्कम फ्रॉम पब्लिक लाईटिंग. त्याच्यानंतर रेंट ऑफ मीटर, ट्रान्सफर फीज, सर्व्हिस चार्जेस, सेल ऑफ ॲशेस, रिकनेक्शन अँड डिस्कनेक्शन लाईन, तर हे आणि मिसलेनियस रिसिप्ट. तर हे जे आहेत हे इलेक्ट्रिसिटी कंपनीचे त्याला काय म्हणते इन्कम आहे. हे जे आयटम आहे याच्यापासून इलेक्ट्रिसिटी कंपनीला इन्कम मिळते. आता जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ज्या साईडची तुम्हाला मी व्हिडिओ दिला, तर व्हिडिओमध्ये डायरेक्ट मी क्रेडिट साईडचीच दाखवलेली आहे. क्रेडिट साईडची पहिल्यांदा बेरीज करून घ्यायची, ॲडिंग करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग डेबिट साईडची जी त्याला काय म्हणते डेबिट साईडचा जो एक्सपेन्सेस आहे तो त्यातून मायनस करायचा असं सांगितलं. पण जनरली तुम्हाला माहिती आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये किंवा त्याला काय म्हणते ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय केलं जाते की ज्या साईडची अमाऊंट मोठी असेल त्या साईडची आपण बेरीज करून घेतो आणि त्याच्यानंतर मग ज्या साईडची कमी असेल ती त्यातून काढतो आणि त्याच्यानंतर मग बॅलन्स लिहितो. तर यामध्येही जनरली क्रेडिट साईडची अमाऊंट जी आहे ती जास्त असते, तर क्रेडिट साईडची अमाऊंट ॲडिंग करून घ्यायची पहिल्यांदा क्रेडिट साईडच्या आयटमची आणि त्याच्यानंतर मग डेबिट साईडचे एक्सपेन्सेस जे आहे त्यातून मायनस करायचे. आलेली जी अमाऊंट आहे ती
बॅलन्स कॅरी टू नेट रेव्हेन्यू अकाउंट. ही जी अमाऊंट आहे ही नेट रेव्हेन्यू अकाउंटला ट्रान्सफर करायची. तर जर समजा डेबिट साईडची जास्त असेल तर मग डेबिट साईडची पहिल्यांदा करायची, मग त्याच्यातून क्रेडिट साईडची अमाऊंट मायनस करायची. मग इथे टू बॅलन्स कॅरी टू नेट रेव्हेन्यू अकाउंट, तो पण नेट रेव्हेन्यू अकाउंटलाच येईल. पण आता इथे जसं हे डेबिट साईडला आहे तर नेट रेव्हेन्यू अकाउंटला क्रेडिट साईडला जाईल, हे तुम्हाला लक्षात येईल. इथे क्रेडिट साईडला असेल तर नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल. त्यानंतर शुद्ध आगम खाते. शुद्ध आगम खात्यामध्ये याला नेट रेव्हेन्यू अकाउंट म्हणतो. जसं आपण ॲप्रोप्रिएशन अकाउंट म्हणतो ना, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट, तसंच हे नेट रेव्हेन्यू अकाउंट. तर यामध्ये तेच दिलेलं आहे, आपण जे आत्ता पाहिलं मगाशी पाहिलं तेच दिलेलं आहे. या खात्याच्या नावे बाजूवर कंपनीचा गैरसंचालन खर्च, नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आणि जमा बाजूवर म्हणजेच क्रेडिट साईडवर मागील वर्षीची आगम खात्यावरील शिल्लक, चालू वर्षीची आगम खात्यावरील शिल्लक, इतर गैरसंचालन उत्पन्नाची पदे लिहिण्यात येते. याच्यामध्ये नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आणि याच्यामध्ये तेच दिलेलं आहे. तर याचं जे प्रारूप आहे ते या फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदा लिहायचं आहे बाय बॅलन्स ऑफ लास्ट इयर ब्रॉड फॉरवर्ड. तर हे जे आहे हे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं असेल. लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षीचं, आणि त्याच्यानंतर बाय बॅलन्स ऑफ करंट इयर ब्रॉड डाऊन. हा ब्रॉड डाऊन म्हणजे पुढे आणला, हा खाली नेला आपण जसं म्हणतो ना तसं. ही जी नेट रेव्हेन्यू अकाउंटची जी बॅलन्स आहे ही बॅलन्स कुठे लिहायची आहे, रेव्हेन्यू अकाउंटची बॅलन्स जी आहे ती कुठे लिहायची आहे, या नेट रेव्हेन्यू अकाउंटमध्ये. इथे लिहायची आहे. तर नेट रेव्हेन्यू अकाउंटमध्ये बाय बॅलन्स ऑफ लास्ट इयर ब्रॉड फॉरवर्ड हे मागच्या वर्षीची जी अमाऊंट असेल ती लिहायची आहे, आणि बाय बॅलन्स ऑफ करंट इयर ब्रॉड डाऊन ही करंट इयरची लिहायची आहे. त्यानंतर हे मी तुम्हाला सांगितलंच, नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, इंटरेस्ट ऑन लोन्स, इंटरेस्ट ऑन कॉल इन ॲडव्हान्स, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी डिपॉझिट, हे इंटरेस्ट जे आहे ते पूर्ण नेट रेव्हेन्यू अकाउंटमध्ये आहे, लिहायचे आहे. त्यानंतर रिम्युनरेशन टू ट्रस्टी अँड डिबेंचर होल्डर्स. त्यानंतर डिव्हिडंड पेड, त्याच्यानंतर इन्कम टॅक्स पेड, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ हा नेहमी रिटर्न ऑफच असतो, कारण खूप वर्ष प्रत्येक कंपनीचं तुम्ही व्हिडिओ जर ऐकला असेल तर त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की प्रत्येक कंपनीचे काही रूल असतात की किती वर्षानंतर खातेबाद करायचं. रिटर्न ऑफ म्हणजे खातेबाद होते. तर खातेबाद करताना कोणत्या कंपनीचा असा नियम असेल की 5 वर्षानंतर करायचा आहे, कोणत्या कंपनीचा 10 वर्षानंतर, कोणत्या कंपनीचा 20 वर्षानंतर, जेही काही असेल. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे तुम्हाला माहिती आहे हा स्थापनेपूर्वीचा खर्च होतो. तर हा स्थापनेपूर्वीचा खर्च, जसं त्याला काय म्हणते बॅड डेप्स असते ना, तर बॅड डेप्स आता किती दिवस वाट पाहायची बुडीत खर्च म्हणून. मग त्याचं असं असेल की 5 वर्षांनी याला खातेबाद करून टाकायचा. तर मग ते 5 वर्षांनी त्याला बॅड डेप्स रिटर्न ऑफ म्हणतात. तर तसंच हा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, याला जर समजा याचा कालावधी संपला असेल तर त्याला रिटर्न ऑफ केलेला आहे. तर त्याचा जो हे असते लाईफ असते ते संपल्यानंतर, म्हणजेच त्यांचे नियम असतात, त्या नियमाप्रमाणे गेल्यानंतर काही दिवसानंतर किंवा काही वर्षानंतर ते रिटर्न ऑफ केल्या जाते. म्हणून इथे या नेट रेव्हेन्यू अकाउंटमध्ये लक्षात ठेवायचं आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, इंटरेस्ट ऑन लोन्स, इंटरेस्ट ऑन कॉल इन ॲडव्हान्स, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी डिपॉझिट, रिम्युनरेशन टू ट्रस्टी ऑफ डिबेंचर होल्डर्स. ट्रस्टी म्हणजे जे ट्रस्टचे ट्रस्टी असतात ना, संचालक ज्याला म्हणतो आपण, तर ते. त्याच्यानंतर डिव्हिडंड, ट्रस्टी म्हणजे एक विश्वासू म्हणून ओळखल्या जाते. आपण इथे विद्युत कंपनीचं नाव घेऊन राहिलेलं आहे तर असं म्हणतं नाही येत, पण ट्रस्टी म्हणजे विश्वास होते. तर
डिव्हिडंड पेड, इन्कम टॅक्स पेड, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ आणि ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड ऑर जनरल रिझर्व्ह. हे जे आयटम आहेत हे नेट रेव्हेन्यू अकाउंटमध्ये येते. त्याच्यानंतर इथे ट्रान्सफर टू कंटिंजन्सी रिझर्व्ह, त्याच्यानंतर ट्रान्सफर टू रिपेअर अँड रिन्युअल फंड, त्याच्यानंतर ट्रान्सफर टू रिझर्व्ह, रिबेट टू कन्झ्युमर, बॅलन्स कॅरी टू जनरल बॅलन्स शीट. तर आता इथे हे बॅलन्सपर्यंत आलो आपण. तर रिबेट टू कन्झ्युमर हे जे आयटम आहेत हे पूर्ण कशात येतात, नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला. इंटरेस्ट आहे, त्याच्यानंतर डिव्हिडंड, इन्कम टॅक्स, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, रिम्युनरेशन, त्याच्यानंतर फंड, ट्रान्सफर शब्द लक्षात ठेवायचा. ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड ऑर जनरल रिझर्व्ह, ट्रान्सफर टू कंटिंजन्सी रिझर्व्ह, ट्रान्सफर टू रिपेअर अँड रिन्युअल फंड, ट्रान्सफर टू रिझर्व्ह. हे जे आहे रिझर्व्ह फॉर डिबेट टू कन्झ्युमर. तर हे जे आहेत हे आयटम नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला येते. त्याच्यानंतर बाय बॅलन्स ऑफ लास्ट इयर, हे मी तुम्हाला सांगितलं ही लास्ट इयरची जी अमाऊंट आहे ही प्रॉब्लेममध्ये दिलेली असेल. त्याच्यानंतर बाय बॅलन्स ऑफ करंट इयर, ही रेव्हेन्यू अकाउंटची जी बॅलन्स असेल ती बॅलन्स इथे लिहायची आहे. ब्रॉड डाऊन ही फॉरवर्ड. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन बँक, आता इथे पण इंटरेस्ट आलेला आहे पण हे जाणारं इंटरेस्ट असेल म्हणून डेबिट साईडला. हे जे इंटरेस्ट आहे हे येणारं इंटरेस्ट असेल म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंपनीचं हे असेल, इन्कम असेल म्हणून ते या साईडला क्रेडिट साईडला दिलेलं आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट दिलेलं आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, त्याच्यानंतर गव्हर्मेंट सबसिडी आणि इंटरेस्ट ऑन कॉल इन अरियर्स. हे जे आयटम आहेत हे नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतात. तर हा फॉर्मॅट दिलेला आहे मी तुम्हाला, तर तो फॉर्मॅट बरोबर लक्षात ठेवायचा आहे. आता काय करायचं, याचंही काय करायचं, ज्या साईडची अमाऊंट जास्त असेल त्या साईडची ॲडिंग करायची आणि ज्या साईडची कमी असेल त्या साईडचं मायनस करून बॅलन्स करायचं. तर जनरली क्रेडिट साईडची अमाऊंट जी आहे ती मोठी असते म्हणून याची जी अमाऊंट याची ॲडिंग करायची क्रेडिट साईडची आणि डेबिट साईडचे जे एक्सपेन्सेस आहे ते मायनस करून बॅलन्स इथे येईल. ती बॅलन्स कुठे कॅरी करायची आहे, कॅरी टू जनरल बॅलन्स शीट. कॅपिटल अकाउंटला नाही करायची कारण 3 नंबरवर आता आपण कॅपिटल अकाउंट घेऊ. तर कॅपिटल अकाउंटला नाही करायची आहे, जनरल बॅलन्स शीटलाच करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटमध्ये इथे डेबिट साईड आणि क्रेडिट साईडच आहे. कॅपिटल अकाउंटमध्ये लायबिलिटीज आणि असेट साईड नाही आहे. तर डेबिट साईडला कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर. त्याच्यानंतर एक्सपेंडिचर अप टू ड्युरिंग द एंड ऑफ प्रिव्हियस इयर, मागच्या वर्षीचं जो काही हे असेल एक्सपेंडिचर म्हणजेच एक्सपेन्सेस तो लिहायचा आहे. या 3 नंबरच्या कॉलममध्ये एक्सपेंडिचर ड्युरिंग द इयर म्हणजे करंट इयरचा, ड्युरिंग द इयर म्हणजे करंट इयरचा जो प्रॉब्लेममध्ये दिलेला असेल तो. आणि त्याच्यानंतर टोटल, इथे टोटल लिहायची. आता टोटल दिली नसेल तर ह्या दोन्हीची बेरीज करायची. बऱ्याच प्रॉब्लेममध्ये फक्त एक्सपेंडिचर अप टू ड्युरिंग द एंड प्रिव्हियस इयर दिलेलं असेल, एंड ऑफ प्रिव्हियस इयर. हा प्रिव्हियस इयरचा जर दिलेला असेल आणि टोटल दिली असेल तर मग करंट इयरचा निघेल. या 3पैकी जर 2 कोणती दिली असेल तर एक आपल्याला आपण काढू शकतो. तर अशा प्रकारे बऱ्याच प्रॉब्लेममध्ये दिलेलं असते. तर या साईडनी प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहे, त्याच्यानंतर पार्लिमेंटरी एक्सपेन्सेस आहे. हा पार्लिमेंटरी एक्सपेन्सेस या कॅपिटल अकाउंटमध्येच येईल, फिक्स बिलकुल लक्षात ठेवून द्यायचं. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हाही याच्यामध्येच येईल. एक याची एंट्री कुठे दिलेली आहे, आत्ताच आपण पाहिलेलं आहे रेव्हेन्यू अकाउंटमध्ये आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसची, आणि एक ही पार्लिमेंटरी एक्सपेन्सेस कॅपिटल अकाउंटमध्ये. हे दोन्ही कॅपिटल अकाउंटमध्ये. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 2 दाखवलेले आहेत, एक रेव्हेन्यू अकाउंटमध्ये एक कॅपिटल अकाउंटमध्ये. त्याच्यानंतर लायसन फीस आहे, त्याच्यानंतर लँड इन्क्लुडिंग लॉ चार्जेस फॉर ॲक्विजिशन. आता इथे फिक्स असेट आणि त्याच्याशी रिलेटेड एक्सपेन्सेस
म्हणून इथे हे पूर्ण दिलेलं आहे. बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, मेन्स, मीटर, हे मेन्स आणि मीटर या कंपनीचं भांडवल असेल म्हणून इथे दिलेलं आहे. म्हणजेच भांडवल म्हणजेच असेट असेल. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर अँड मोटर्स, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, जनरल स्टोअर्स, सर्व्हिस कनेक्शन्स, पब्लिक लाईट एक्सेट्रा. तर हे जे आहेत हे या कंपनीच्या फिक्स असेट आहे. तर या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला फिक्स असेट आणि त्याच्याशी रिलेटेड एक्सपेन्सेस लिहायचे आहेत. त्याच्यानंतर फक्त फिक्स असेट आणि त्याच्याशी रिलेटेड एक्सपेन्सेस, बाकीच्या जे आयटम आहेत ते जनरल बॅलन्स शीटमध्ये जाईल. म्हणून फक्त तेवढंच लक्षात ठेवायचं की फिक्स असेट आणि त्याच्याशी रिलेटेड एक्सपेन्सेस कॅपिटल एक्सपेंडिचर या साईडनी जाईल. इथे हा पहिला कॉलम जो आहे, या पहिल्या कॉलममध्ये प्रिव्हियस इयरची अमाऊंट दिली असेल तर ठीक आणि ती लिहायची, नाहीतर मग करंट इयरची दिली असेल ती लिहायची आणि टोटल करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅपिटल रिसिप्ट. आता इथे जसं असेट साईड आहे तसंच इथे रिसिप्ट साईडला भांडवल आणि डिबेंचर्स दाखवलेले आहेत. तर कॅपिटल याच्यामध्येही तसंच रिसिप्ट अप टू एंड ऑफ प्रिव्हियस इयर, इथे मागच्या वर्षीपर्यंतची जी अमाऊंट आहे ती, याच्यानंतर इथे करंट इयरची आणि इथे टोटल तिसऱ्या नंबरच्या कॉलममध्ये. त्याच्यामध्ये इक्विटी शेअर्स दाखवलेले आहे, प्रिफरन्स शेअर्स दाखवलेले आहे, डिबेंचर्स दाखवले आहे, मॉर्गेज लोन दाखवलेला आहे, शेअर प्रीमियम, गव्हर्नमेंट लोन आणि कॉल इन ॲडव्हान्स. तर इथे फक्त काय करायचं आहे तुम्हाला, हे जे आहे लायबिलिटी साईडची म्हणजे फिक्स लायबिलिटीज आणि त्याच्याशी रिलेटेड एक्सपेन्सेस हे कॅपिटल अकाउंटमध्ये जायचे. म्हणजेच कॅपिटल अकाउंटमध्ये एवढं लक्षात ठेवायचं, कॅपिटल अकाउंटमध्ये फिक्स असेट आणि त्याच्याशी रिलेटेड एक्सपेन्सेस आणि फिक्स लायबिलिटीज आणि त्याच्याशी रिलेटेड एक्सपेन्सेस एवढंच लिहायचं आहे. बाकीचे जे आयटम आहेत ते जनरल बॅलन्स शीटमध्ये लिहायचं आहे. यामध्ये पण तसंच करायचं. आता जी टोटल आहे त्या टोटल कॉलमची ॲडिंग करायची आहे आणि या ॲडिंगमधून ही ॲडिंग म्हणजेच जी कोणती जो डेबिट साईडची मोठी असेल तर डेबिट साईडची, क्रेडिट साईडची मोठी असेल तर क्रेडिट साईडची, ज्या साईडची बॅलन्स जास्त असेल त्या साईडच्या बॅलन्समधून ज्या साईडची बॅलन्स कमी असेल ती बॅलन्स मायनस करायची आणि ती जनरल बॅलन्स शीटला घेऊन जायची. इथे टोटल कॅपिटल एक्सपेंडिचर आणि तिथे टोटल रिसिप्ट, कॅपिटल रिसिप्ट. तर हे झालं तुमचं कॅपिटल अकाउंट. आता आपण जनरल बॅलन्स शीट बघू. जनरल बॅलन्स शीटमध्ये आता त्याच्या व्यतिरिक्त जे आयटम आहेत ते जनरल बॅलन्स शीटमध्ये, फक्त इथे लक्षात ठेवायचं की शुद्ध आगम खात्याची नावे बाकी, तर ती नावे बाकी आणि जमा बाकी म्हणजेच क्रेडिट आणि डेबिट ज्या साईडला आली असेल त्या साईडला बरोबर लिहायची. समजा एक्सपेंडिचर हे कॅपिटल अकाउंटची झाली आणि हे नेट रेव्हन्यू अकाउंटची झाली. इथे लायबिलिटी साईडला क्रेडिट बॅलन्स आणि असेट साईडला डेबिट बॅलन्स, हे लक्षात ठेवायचं. लायबिलिटी साईडला आता कॅपिटल अकाउंटची, आत्ताच आपण कॅपिटल अकाउंट जे पाहिलेलं आहे त्यातील रिसिप्ट साईडची जी बॅलन्स आहे ती लायबिलिटी साईडला लिहायची आणि कॅपिटल एक्सपेंडिचर साईडची जी बॅलन्स आहे ती असेट साईडला लिहायची, जर जी कोणती आली असेल ती. त्याच्यानंतर सन्ट्री क्रेडिटर्स आहे, त्याच्यानंतर सन्ट्री डेप्टर्स आहे, स्टोअर इन हँड आहे. आता आपण पहिल्यांदा लायबिलिटी साईड पाहून घेऊया. तर कॅपिटल अकाउंट, टोटल कॅपिटल रिसिप्ट साईडची कॅपिटल अकाउंटच्या, आता आपण जे कॅपिटल अकाउंट बघितलं त्या कॅपिटल अकाउंटच्या कॅपिटल रिसिप्ट, टोटल कॅपिटल रिसिप्ट साईडची जी बॅलन्स आहे ती पहिल्यांदा लिहायची आहे. त्याच्यानंतर सन्ट्री क्रेडिटर्स, त्याच्यानंतर नेट रेव्हन्यू अकाउंटची जी क्रेडिट बॅलन्स आहे ती लिहायची आहे. त्याच्यानंतर डेप्रिशिएशन फंड, त्याच्यानंतर रिपेअर अँड रिन्युअल फंड. आता इथे फंड आहे म्हणून लायबिलिटी साईडला आलेले. रिझर्व फंड, कंटिंजन्सी रिझर्व, त्याच्यानंतर प्रोव्हिडंट फंड, कन्झ्युमर सिक्युरिटी डिपॉझिट, बँक ओव्हरड्राफ्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, बिल्स पेएबल आणि अनक्लेम डिव्हिडंड. हे जे आहेत हे संपूर्ण आयटम आहे हे लायबिलिटी साईडला येईल जनरल बॅलन्स शीटच्या. आणि त्याच्यानंतर असेट साईडला फिक्स असेट तर आता तिकडे गेली कॅपिटल अकाउंटला. त्याच्या व्यतिरिक्त जे काही ह्या आहेत असेट आहे, व्हरायबल असेट ज्याला म्हणतो आपण, संपत्ती, ती असेट साईडला येईल. याच्यामध्ये बघा आता पहिल्यांदा याच्यामध्ये कॅपिटल अकाउंट टोटल कॅपिटल एक्सपेंडिचर साईडची जी बॅलन्स आहे ती असेट साईडला लिहायची कॅपिटल अकाउंटच्या. त्याच्यानंतर स्टोअर इन हँड, सन्ट्री डेप्टर्स ड्यू टू इलेक्ट्रिसिटी सप्लाईड,
इन्व्हेस्टमेंट ॲट कॉस्ट म्हटलेलं आहे, हे प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे ॲट कॉस्ट. त्याच्यानंतर प्रिपेड एक्सपेन्सेस, ॲक्रूड इंटरेस्ट, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, हे जे आयटम आहेत हे कुठे दिलेले आहेत, जनरल बॅलन्स शीटमध्ये. तर अशा प्रकारे हे तुमचं फॉर्मॅट आहे. तर यातली तुम्ही अर्धे अधिक किंवा 80% जे आयटम आहे हे ऐकलेलेच आहेत. नवीन जे आहेत ते तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे आहे. आणि MCQच्या दृष्टिकोनातून डबल अकाउंट कशाला म्हणतात किंवा डबल अकाउंटमधला फरक कोणता आहे, तर डबल अकाउंटमध्ये फक्त फरक एवढाच आहे, जो आपण आतापर्यंत जे हे पाहायचो, ट्रेडिंग अकाउंट, त्याला काय म्हणते, नेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ॲप्रोप्रिएशन अकाउंट आणि बॅलन्स शीट. तर या बॅलन्स शीटमध्ये फक्त बॅलन्स शीटचे 2 भाग आहेत, आणि ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मिळून आगम खाते तयार झालं आहे, म्हणजे रेव्हेन्यू अकाउंट तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर हे ज्या ॲडजस्टमेंट असतात त्या ॲडजस्टमेंटही दिलेल्या आहेत. तर ॲडजस्टमेंटचं हे तुम्हाला माहिती आहे, डेप्रिशिएशन ऑन फिक्स असेट. डेप्रिशिएशन जर ॲडजस्टमेंटमध्ये, ॲडजस्टमेंट तुम्हाला माहिती आहे, ॲडजस्टमेंटच्या नेहमी 2 एंट्र्या होतात, हेही माहिती आहे तुम्हाला. आता डेप्रिशिएशनही माहिती आहे कुठे जाते म्हणून. एक आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये लिहायचं, एक डेप्रिशिएशन फंडमध्ये काय करायचं, ॲड करायचं. तर इथे जे आहे, आता आपण काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजेच रेव्हेन्यू अकाउंट लक्षात ठेवायचं. तर पहिली एंट्री जी आहे रेव्हेन्यू अकाउंटला जाते, आणि त्याच्यानंतर हे अकाउंटचा जो फंड हे आहे, त्याला काय डेप्रिशिएशन आहे, हा डेप्रिशिएशन फंडला ट्रान्सफर होतो, आणि तो डेप्रिशिएशन फंडची काही हे असेल, आयटम असेल, त्यामध्ये ॲड केला जाते लायबिलिटीज साईडला, जनरल बॅलन्स शीटच्या. हे कॅपिटल अकाउंटमध्ये कुठेच काहीच होत नाही. ठीक आहे, जेवढं काही हे होईल, आता इफेक्ट होईल, ते पूर्ण जनरल बॅलन्स शीटमध्ये होईल. त्यानंतर ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड, कंटिंजन्सी रिझर्व्ह, रिपेअर अँड रिन्युअल फंड आणि रिप्लेसमेंट फंड, हे जे आहेत हे डेबिट साईडला कोणाच्या, नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या. एक पहिली एंट्री जी आहे ती नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला, आणि दुसरी एंट्री जी आहे ती पर्टिक्युलर फंडमध्ये काय होईल, ॲड होईल लायबिलिटीज साईडला, कारण फंड लायबिलिटी साईडला येतो कोणाच्या, जनरल बॅलन्स शीटच्या. ठीक आहे, जनरल बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला पर्टिक्युलर फंड, म्हणजेच जर समजा रिझर्व्ह फंड असेल तर रिझर्व्ह फंडमध्ये ॲड होईल, रिपेअर अँड रिन्युअल फंड असेल तर त्याच्यामध्ये ॲड होईल, कंटिंजन्सी रिझर्व्ह असेल तर त्याच्यामध्ये ॲड होईल जनरल बॅलन्स शीटमध्ये. हेही तुम्हाला माहिती आहे. ॲडजस्टमेंटची एंट्री कशी करायची ते. आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, कर्ज रोख्यावर अदत्त व्याज. अदत्त म्हणजे न मिळालेले. आता याचा जो ह्या आहे तो ॲड इन इंटरेस्ट पेड ऑन डिबेंचर्स ऑन डेबिट साईड ऑफ नेट रेव्हेन्यू अकाउंट, हा नेट रेव्हेन्यू अकाउंटमध्ये जाईल. ठीक आहे, नेट रेव्हेन्यू अकाउंटमध्ये काय करायचं आहे, ॲड करायचं आहे इंटरेस्ट ऑन द डिबेंचर्स, त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि दुसरा जो इफेक्ट आहे तो जनरल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला. त्यानंतर अप्राप्त याचनेवरील व्याज, इंटरेस्ट ऑन कॉल इन अरियस, हे पण न मिळालेलंच आहे. तर याच्यामध्ये नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाईल हे, आणि बॅलन्स शीटच्या, जनरल बॅलन्स शीटच्या असेट साईडला. तर हे तुम्हाला प्रॉब्लेम करता करता किंवा असेही लक्षात ठेवावं लागेल. प्रोव्हिजन फॉर इंटरेस्ट अँड डिबेंचर्स फंड, घसारा निधीवर व्याजाची तरतूद. आता ही तरतूद कुठे कुठे केली जाते, तर ॲड इन डेप्रिशिएशन ऑन डेबिट साईड ऑफ रेव्हेन्यू अकाउंट. रेव्हेन्यू अकाउंटच्या डेप्रिशिएशनमध्ये काय करायचं आहे, रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडवर डेप्रिशिएशनमध्ये ॲड करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ॲड इन डेप्रिशिएशन फंड अलॉंग विथ डेप्रिशिएशन ऑर करंट इयर. करंट इयरचा जो डेप्रिशिएशन फंड लिहितो आपण, त्याच्यामध्ये त्या डेप्रिशिएशन फंडमध्ये ॲड करायचं आहे. डेप्रिशिएशन फंड 2च ठिकाणी येते, डेप्रिशिएशन रेव्हेन्यू अकाउंटमध्ये आणि फंड जनरल बॅलन्स शीट. इथे आलेलं नाही आहे पण जनरल बॅलन्स शीटमध्ये. त्याच्यानंतर राईट ऑफ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, याचा जो पहिला हे आहे इफेक्ट आहे तो कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसमध्ये डिडक्ट म्हटलेला आहे, म्हणजे मायनस होईल. आणि याच्यामध्ये दुसरा इफेक्ट जो आहे तो डेबिट साईडला नेट रेव्हेन्यू अकाउंट लिहायचं आहे फक्त, नेट रेव्हेन्यू अकाउंटमध्ये.
ॲड करा किंवा मायनस करा म्हणून नाही दिलेलं आहे. त्याच्यानंतर ॲक्रूड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, गुंतवणुकीवरील उपार्जित व्याज, हे जे आहे हे ऑन क्रेडिट साईड ऑफ नेट रेव्हन्यू अकाउंट, नेट रेव्हन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे. आणि हे जनरल बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहायचं आहे. तर अशा प्रकारे हे ॲडजस्टमेंट आहेत. हे फक्त तुम्हाला MCQ करता लक्षात ठेवावं लागेल, कारण आता आपण प्रॉब्लेमही त्याच्याच करता घेऊन राहिलो की प्रॉब्लेममधून आपल्याला MCQ कशा प्रकारे लक्षात येईल. तर अशा प्रकारे हे चॅप्टरचं त्याला काय म्हणते समरी आहे. तर आता आपण प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेममध्ये नंबर 7चा प्रॉब्लेम आहे. 6 नंबरपर्यंतचे प्रॉब्लेम जे आहेत ना ते रिप्लेसमेंटवर आहेत, ते आपण नंतर घेऊया. तर आज पहिल्यांदा आपण छोटंसं एक प्रॉब्लेम घेऊया. हे प्रॉब्लेम मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिलेलं आहे. तर याचं प्रॉब्लेम करताना काय करायचं, तर प्रॉब्लेम करताना आपण काय करायचं की जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंट किंवा बॅलन्स शीट, ते जे ह्या आहे कंपनी अकाउंट बनवताना जसं आपण ट्रेडिंग अकाउंटला 1 नंबर द्यायचं, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 2 नंबर द्यायचं, त्याच्यानंतर ॲप्रोप्रिएशन अकाउंटला 3 नंबर द्यायचं आणि बॅलन्स शीटला 4 नंबर द्यायचा. तर त्याचप्रमाणे याच्यामध्ये पण करायचं आपण. रेव्हन्यू अकाउंटला 1 नंबर देऊन द्यायचा, त्याच्यानंतर नेट रेव्हन्यू अकाउंटला 2 नंबर देऊन द्यायचा, कॅपिटल अकाउंटला 3 नंबर द्यायचा आणि जनरल बॅलन्स शीटला 4 नंबर द्यायचा. म्हणजे तुम्हाला फटाफट माहिती, म्हणजे आयटम कुठे कुठे जाते म्हणून ते फटाफट लक्षात येईल. त्याच्यानंतर आता सध्या स्थितीत या मेथडने करूया आपण. मग जेव्हा याचे MCQ बघू तेव्हा MCQ मेथडमध्ये काय दिलेलं आहे तर यातून आपल्याला किती फायदा होतो तो माहिती पडेल. तर म्हणून पहिल्यांदा काय करायचं आहे, तर बिल्डिंग हे कसं करायचं, तर बिल्डिंग आणि त्याच्यामध्येही तेच हे करेल. तुम्हाला MCQमध्ये विचारून काय विचारेल की किती आहे आणि किती राहील, म्हणजेच कशातून मायनस करायचं आहे, कशात. हे जे ॲडजस्टमेंट पाहिलं ना आपण, त्या ॲडजस्टमेंटचा जास्त इफेक्ट होईल. तर आजच्या भागामध्ये फक्त आपण हे प्रॉब्लेम बघून घेऊया. फॉलोइंग आर द बॅलन्स ऑन 31 मार्च 2008 इन द बुक्स ऑफ कोराडी पॉवर सप्लाय कंपनी लिमिटेड. तर याच्यामध्ये 2008चं आहे, ठीक आहे. आणि इथे जी बॅलन्स दिली आहे नेट रेव्हन्यू अकाउंटची 2007ची आहे, जी आपण नेट रेव्हन्यू अकाउंटमध्ये लास्ट इयरची जी बॅलन्स लिहायचो ना ती. तर पहिला नंबर जो दिलेला आहे, बिल्डिंग 2 लाख रुपये, कॉस्ट अँड जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी. आता कॉस्ट अँड जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी आणि कॉस्ट ऑफ डिस्ट्रीब्युशन इलेक्ट्रिसिटी हे 2 आयटम आपल्याला कुठे दिसलेले नाही आहेत. पण इथे आहे ना जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी म्हटलेलं आहे, म्हणजे जनरेटिंग जो हे आहे पार्ट आहे तो आपल्याला रेव्हन्यू अकाउंटमध्ये दिसला, आणि डिस्ट्रीब्यूट पार्ट जो आहे तो पण त्याच्यामध्ये दिसला. डिस्ट्रीब्युटिंग पार्ट जो आहे तो पण रेव्हन्यू अकाउंटमध्येच आहे. तर हे दोन्हीही जे ह्या आहेत त्याला काय म्हणते आयटम, ते रेव्हन्यू अकाउंटमध्येच जाईल. जर समजा असा नसेल कोणता आयटम तर तो काय करायचा, त्याच्यामध्ये लिहून घ्यायचा की जाईल म्हणून. आता हे जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी आणि डिस्ट्रीब्युटिंग इलेक्ट्रिसिटी, तर त्यावरून लक्षात आलं की हे रेव्हन्यू अकाउंटमधलेच आयटम आहेत. तर कॉस्ट ऑफ जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी त्याला पहिल्यांदा प्रॉब्लेम बघून घेऊया. कॉस्ट ऑफ जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी 70,000, कॉस्ट ऑफ डिस्ट्रीब्युटिंग इलेक्ट्रिसिटी 10,000, रेंट रेट अँड टॅक्सेस 10,000, मॅनेजमेंट एक्सपेन्सेस 24,000, डेप्रिसिएशन 40,000, सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी 2,60,000, रेंट ऑफ मीटर 10,000, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स 20,000, इंटरिम डिव्हिडंड 40,000, balance of net revenue account on 31st March 2007 57,000. From the above data you are required to prepare revenue account and net revenue account. दोनच अकाउंट सांगितलेले आहे इथे. तर आपण पहिल्यांदा काय करायचं की कोणतं आयटम कोणत्या अकाउंटमध्ये जाते ते बघून घेऊया. बिल्डिंग कुठे जाते, तर कॅपिटल अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला जाते, म्हणून मी इथे 3E लिहिलेलं आहे. कॉस्ट ऑफ जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी रेव्हन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला जाते, म्हणून 1D लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ डिस्ट्रीब्युटिंग इलेक्ट्रिसिटी दिलेलं आहे, तर डिस्ट्रीब्युटिंग इलेक्ट्रिसिटी हे रेव्हन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला जाते, म्हणून इथे 1D दिलेलं आहे. त्याच्यानंतर रेंट रेट अँड टॅक्सेस याच्यामध्ये हे कुठे जाईल, तर हाही रेव्हन्यू अकाउंटच्या डेबिट साईडलाच जाईल, म्हणून इथे 1D दिलेला आहे. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस हाही रेव्हन्यू अकाउंटच्या डेबिट साईडलाच जाईल, म्हणून 1D दिलेला आहे. डेप्रिसिएशन हा पण 1D म्हणजेच रेव्हन्यू अकाउंटच्या
डेबिट साईडला. सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी हा पण क्रेडिट साईडला जाईल. आता सेल म्हटलेला आहे तर रेव्हन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाईल, म्हणून इथे मी 1C लिहिलेला आहे. त्याच्यानंतर रेंट ऑफ मीटर, तर इथे रेंट ऑफ मीटर हा पण इन्कमच आहे, तर हे रेव्हन्यू अकाउंटमध्ये जाते, रेव्हन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला, म्हणून मी इथे 1C लिहिलेला आहे. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स हा नेट रेव्हन्यू अकाउंट, इंटरेस्ट आलेला आहे तर फटकन लक्षात येते आपल्या की नेट रेव्हन्यू अकाउंटमध्येच जाईल, म्हणून नेट रेव्हन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल, म्हणून इथे 2D दिलेला आहे. त्याच्यानंतर इंटेरियम डिव्हिडंट, इंटेरियम डिव्हिडंटमध्ये कुठे हा कुठे जाईल तर मग हाही तिथेच जातो नेट रेव्हन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला, म्हणून इथेही 2D दिलेला आहे. आणि बॅलन्स ऑफ नेट रेव्हन्यू अकाउंट ऑन 31 मार्च 2007 ही लास्ट इयरची अमाऊंट आहे, तर बॅलन्स आहे, तर ही पण कुठे जाईल नेट रेव्हन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाईल, म्हणून इथे मी असं लिहून ठेवलं. आणि त्याच्यानंतर आता फटाफट काय करायचं आहे की एकमध्ये कोणते कोणते जाते, एकच्या डेबिट साईडला कोणते कोणते जाते ते फटाफट लिहून घ्यायचे, एकच्या क्रेडिट साईडला कोणते कोणते जाते ते फटाफट लिहून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर दुसरं एक म्हणजेच रेव्हन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला कोणते कोणते आयटम जातात ते डेबिट साईडचे आयटम लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर क्रेडिट साईडचे कोणते आहे ते लिहून घ्यायचे, बॅलन्स काढायची. त्याच्यानंतर नेट रेव्हन्यू अकाउंट काढायचं, म्हणजे बिल्डिंगचं आपल्याला काही काम नाही आहे या प्रॉब्लेममध्ये. तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम केलेला आहे. बघा इथे कॉस्ट ऑफ जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी लिहिताना आता तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह नाही आहे म्हणून एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगत नाही, तर मग डिस्क्रिप्टिव्ह असतं ना तर मग कोराडी पॉवर सप्लाय कंपनी लिमिटेड रेव्हन्यू अकाउंट फॉर द इयर एंडेड हे मस्ट राहते. जर प्रॉब्लेम बरोबर आहे आणि हे जर लिहिलं नाही तर मग 1 मार्क्स कटतो, म्हणून हे लिहिणं आवश्यक आहे. पण आता काही MCQ पॅटर्नमध्ये एवढं काही महत्त्वपूर्ण नाही आहे. तर पण जर समजा MCQ पॅटर्न गेल्यानंतर आता तुम्ही जसं MCOMला वगैरे जाल तर मग तेव्हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येईल पुन्हा, तर हे लक्षात ठेवायचं नेहमीसाठी. त्याच्यानंतर पर्टिक्युलर रुपीज. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी हा कुठे जाईल तर हा इथे पाहून घ्यायचा. आता पहिल्यांदा अकाउंट करून घ्यायचं. बिल्डिंग आपल्याला तयार करायला फक्त रेव्हन्यू अकाउंट आणि नेट रेव्हन्यू अकाउंट एवढं सांगितलेलं आहे, म्हणून पहिलं कॉस्ट ऑफ जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी हा 1D मध्ये जातो. तर रेव्हन्यू अकाउंटच्या याच्यामध्ये डेबिट साईडला लिहिलं इथे कॉस्ट ऑफ जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी 70,000. हा फक्त तुम्हाला लक्षातच ठेवावा लागेल, डेबिट साईडला जातो क्रेडिट साईडला जातो, डेबिट साईडला जातो क्रेडिट साईडला जातो. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ डिस्ट्रीब्युटिंग इलेक्ट्रिसिटी हा पण रेव्हन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला जातो, डेबिट साईडला लिहिलं कॉस्ट ऑफ डिस्ट्रीब्युटिंग इलेक्ट्रिसिटी 10,000. त्याच्यानंतर तिसरा आहे रेट अँड टॅक्सेस, हा पण डेबिट साईडलाच जातो रेव्हन्यू अकाउंटच्या, म्हणून रेट अँड टॅक्सेस 10,000. त्याच्यानंतर मॅनेजमेंट एक्सपेन्सेस हा पण 1D म्हणजे रेव्हन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला जातो, म्हणून मॅनेजमेंट रेट टॅक्सेस 10,000. चला मॅनेजमेंट एक्सपेन्सेस 24,000 हा पण डेबिट साईडला लिहिला. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन हा पण 1Dलाच जातो, म्हणून इथे डेप्रिसिएशन हा पण लिहून टाकला 40,000 रुपये. त्याच्यानंतर आता याच्यानंतरचं सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, हा रेव्हन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातो, तर हा रेव्हन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचा आहे आपल्याला 1C म्हणजे सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी 2,60,000 रुपये. त्याच्यानंतर रेंट ऑफ मीटर हा पण रेव्हन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडलाच जातो, म्हणून 1C लिहिलं. रेव्हन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेंट ऑफ मीटर 10,000. आता आपण जसं पाहायचो आतापर्यंत करायचो तसंच या साईडची बेरीज जास्त आहे की या साईडची बेरीज जास्त आहे ते पाहून घ्यायचं, आणि ज्या साईडची जास्त असेल त्या साईडच्या बेरजेतून ज्या साईडची बेरीज कमी असेल त्या साईडची बेरीज किंवा त्या साईडची ॲडिंग मायनस करायची. तर इथे आता आपल्याला हे ढोबळमानाने आपण बघत असतो, हे तुम्हाला माहिती आहे. इथे 2,60,000 आणि 10,000 2,70,000 आहे, आणि ते 70, 80, 90, 100 आणि 110, 150 आणि बस 150 इथपर्यंतच आहे ना, हे तर बॅलन्स आहे समजा. तर 1,50,000च होते, म्हणून मग आपल्याला लक्षात येते की इकडचीच अमाऊंट जास्त आहे. मग आपण काय करतो 2 लाख हे 2,60,000 प्लस 10,000 म्हणजे 2,70,000 याची बेरीज केली. हेच 2,70,000 इकडे बॅलन्स करायची, म्हणजे या याच्या कॉलममध्ये लिहायची, आणि या 2,70,000 रुपयातून 70,000, 10,000, 10,000, 24,000 आणि 40,000 हे मायनस केले तर शिल्लक अमाऊंट राहते ही 1,60,000 रुपये.
ही झाली बॅलन्स. तर ही बॅलन्स कुठे न्यायची आहे? टू बॅलन्स कॅरी टू नेट रेव्हन्यू अकाउंट. म्हणजे नेट रेव्हन्यू अकाउंट. तर ही कोणत्या साईडला? डेबिट साईडला. तर नेट रेव्हन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाईल. हे तुम्हाला माहिती आहे, हे लक्षात ठेवून द्यायचं. जर समजा बॅलन्स इकडे त्याला काय म्हणते क्रेडिट साईडला आली असेल तर नेट रेव्हन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल. तर अशा प्रकारे ही जी बॅलन्स आहे ही नेट रेव्हन्यू अकाउंटच्या कुठे जाईल? क्रेडिट साईडला जाईल. आता इथे नेट रेव्हन्यू अकाउंट हे झालं आपलं रेव्हन्यू अकाउंट. रेव्हन्यू अकाउंट नंतर नेट रेव्हन्यू अकाउंट. नेट रेव्हन्यू अकाउंटमध्ये पण फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2008 याच्यामध्ये पण काय करायचं आहे? क्रेडिट साईडला तर तुम्हाला माहिती आहे आता इंटरिम डिव्हिडंड, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स दोनच आयटम आहेत आणि याच्यामध्ये पण दोनच आयटम आहे. तर हे बॅलन्स बाय बॅलन्स ऑफ प्रिव्हियस इयर ब्रॉड फॉरवर्ड. तर ब्रॉड फॉरवर्डवाली ही अमाऊंट जी आहे ही सर्वात पहिल्यांदा लिहून घ्यायची. ही मागच्या वर्षीची अमाऊंट आहे, प्रिव्हियस इयरची 57,000 रुपये. ही नेहमी नेट रेव्हन्यू अकाउंटला तिथे सांगितलंच राहील. तर नेट रेव्हन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला प्रिव्हियस इयरची ब्रॉड फॉरवर्ड अमाऊंट जी आहे ती लिहून घ्यायची, 57,000 रुपये. आणि ही जी आहे बाय बॅलन्स ऑफ करंट इयर ब्रॉड डाऊन. तर ही करंट इयरची जी बॅलन्स आहे ती कोणती लिहायची? ही रेव्हन्यू अकाउंटमधून जी काढली आपण आता ती अमाऊंट लिहायची इथे. तर हे MCQ करता पण येऊ शकते, कुठली अमाऊंट कुठे जाते, कोणती बॅलन्स कुठे जाते. त्यानंतर या क्रेडिट साईडला डेबिट साईडला कोणते कोणते येईल? आता इथे 2D इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स दिलेला आहे. हा 2 दिलेला आहे म्हणजे नेट रेव्हन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला. इंटेरियम डिव्हिडंड, हा इंटेरियम डिव्हिडंड मी व्हिडिओमध्ये पण सांगितलेला आहे. जनरली डिव्हिडंड वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर भागधारकांना मिळतो. डिव्हिडंड म्हणजे लाभांश होतो ना. तर जर समजा जास्त नफा झाला असेल कंपनीला तर मध्ये पण देतात वर्षाच्या, म्हणून त्याला इंटेरियम डिव्हिडंड म्हणतात. जास्त नफा होताना दिसून राहिलेला असेल तर ते डिक्लेअर करतात, तर त्याला इंटरिम डिव्हिडंड म्हणतात. तर हा पण डिव्हिडंड पण 2D म्हणजे नेट रेव्हन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला जातो. तर हे दोन जे ह्या आहेत आयटम आहे हे नेट रेव्हन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला. इंटरिम डिव्हिडंड 40,000 रुपये आणि इंटरेस्ट ऑन डिबेंचर 20,000 रुपये. त्यानंतर इथे पण तसंच करायचं, ज्या साईडची बेरीज जास्त असेल त्या साईडची पहिल्यांदा बेरीज करायची. तर इथे आता हे 1,13,000 रुपये जर सोडले आपण तर इकडच्या साईडनी 60,000 रुपये येतात आणि इकडच्या साईडने 2,73,000 रुपये येतात. तर हे 2,73,000 रुपये जास्त आहे. तर हे 2,73,000 पहिल्यांदा याची बेरीज करून टाकायची. ही बेरीज जी आहे इथे बॅलन्स करून घ्यायची या कॉलममध्ये लिहून डेबिट साईडच्या. आणि या 2,73,000मधून 40,000 आणि 20,000 मायनस केले तर ही जी अमाऊंट आहे ही 1,13,000 रुपये ही जी अमाऊंट आहे ही कुठे न्यायची आहे? टू बॅलन्स कॅरी टू जनरल बॅलन्स शीट. ही अमाऊंट जी आहे ही जनरल बॅलन्स शीटमध्ये न्यायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे पहिलं चॅप्टर आहे. आज आपण इथे थांबूया. पहिलं चॅप्टर आणि आपलं पहिलं प्रॉब्लेम पण. तर एक मिनिट इथे आज आपण थांबूया.